आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. त्यासाठी मी येथे 4 वाट्या बेसन घेतलेले आहे. याचा आपण थोडे थोडे पाणी घालून असा भिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे थोडे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे या बेसन पिठाचे गोल गोल लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहे. हा गोळा थोडा तेलामध्ये घालून असा पुरी बनवायची आहे. पुरी थोडी जाडसर ठेवायची आहे. अशा प्रकारे गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत. त्यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल घालणार आहोत. अशा प्रकारे दुसरी पण पुरी तेलामध्ये टाकायची आहे. पुरीला थोडे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे ती टम फुगणार आहे. अशा प्रकारे सर्व पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण पाक बनवणार आहोत. त्यासाठी मी 4 वाट्या बेसन पीठ घेतलेलं होतं आणि 3 वाट्या साखर घेत आहे. गॅस मीडियम ठेवायचा. पाक शिजायला 10 ते 15 मिनिटं लागतात. आपल्या आवडीनुसार आपण जास्त साखर घेतली तरी चालेल. आता आपण या पुऱ्या मिक्सरमधून ग्राइंड करणार आहोत. अशा प्रकारे तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. अशा प्रकारे बारीक करायचे आहे. आता आपण या ग्राइंड केलेल्या पुऱ्यांमध्ये 4 ते 5 इलायची घालणार आहोत. थोडे खोबरं खीस घालणार आहोत. यामधील वळ बाजूला काढायचा. पाक शिजला की नाही ते बघण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये हा पाक थोडा टाकायचा आणि अशा प्रकारे याचा गोळा बनला पाहिजे. आपला पाक छान प्रकारे शिजलेला आहे. हा पाक आपण याच्यामध्ये घालायचा आहे.
हे लाडू ताबडतोब जुटत नाहीत, त्यासाठी अर्धा तास फॅनखाली हे ठेवावे, नंतर जोडावे. अशा प्रकारे लाडू जोडायचे आहे.